तुला आठविता मन मन फुलावे, मुखी नाम तुझे सदैव रहावे. तुला आठविता मन मन फुलावे. आज देवाचं वचन आपल्याला काहीतरी शिकवत आहे प्रियानो. या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, तुला आठविता मनमन फुलावे, मुखी नाम तुझे सदैव रहावे. खरोखरीच देवाला जेव्हा आम्ही आठवतो, आमच्या मुखामध्ये देवाचं नाव सदैव सदैव असतं, तेव्हा आमचं जीवन आनंदाने बहरून जातं का? तो आनंद आमच्या ठाई इतरांना दिसतो का? खरंच जर जगाकडे पाहिलं तर जगातले अनेक लोक आपल्याला आज असे दिसतात प्रियानो, की ते रोज आणि रोज स्वतःच्या जीवनाकडे पाहत असताना कुठल्या तरी कमी शोधत असतात आणि म्हणून त्यांना तो आनंदच मिळत नाही, जो आनंद देवाने त्यांच्या ठाई ठेवलेला आहे. आज देव त्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे, आज देव त्या प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, तुला मी निर्माण केलेलं आहे. माझ्या हातातली एक सर्वश्रेष्ठ निर्मिती तू आहेस. माझ्या हातातले एक मास्टरपीस तू आहेस. आणि जर देवाच्या हातातले तुम्ही एक मास्टरपीस आहात, देवाच्या हातातली तुम्ही एक निर्मिती आहात, तर तुम्ही इतरांसारखं असूच शकत नाही. कारण मास्टरपीस हा एकच असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने काहीतरी ठेवलेलं आहे प्रियानो, पण आपल्याला ते समजतच नाही. आपण रोज आणि रोज इतरांच्या जीवनाकडे पाहूनच त्यांच्याशी आपली तुलना करत असतो आणि त्यांच्याशी आपली तुलना करत असताना आम्ही स्वतःला कुठेतरी कमी लेखत असतो आणि स्वतःला आम्ही जसं लेखतो, स्वतःला जसं आम्ही कमी समजतो, तसंच जग आमच्याकडे आज पाहत आहे प्रियांनो. का आम्ही असं स्वतःला समजत नाही की देवा, तुझ्या हातातली मी एक सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. जेव्हा आम्ही असं स्वतःला रोज आणि रोज सांगायला लागू की देवा, तू मला निर्माण केलेलं आहेस, देवा तू मला घडवलेलं आहेस, तुझ्या हातातले एक मी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहेस, मी तुझ्या हातातलं एक मास्टरपीस आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, असं जेव्हा आम्ही स्वतःला जगाच्या समोर प्रेझेंट करतो ना प्रियानो, तेव्हा लोक त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहायला लागतात. आणि जर आम्ही स्वतःला कमी लेखत असलो तर जगही आम्हाला त्याच दृष्टिकोनातून पाहायला लागतं. कोण आपल्याकडं कशा दृष्टिकोनातून पाहतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रियानो. जे तुमच्याकडे देवाने दिलेलं आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. लोक एक गोष्ट तुम्हाला चांगली बोलतील तर 10 गोष्टी तुम्हाला कदाचित चुकीच्या तुम्हाला सांगतील. पण देवाची तुम्ही आणि मी निर्मिती आहोत, तर आम्ही सर्वसामान्य राहूच शकत नाही. आज एक देवाची सेवक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रियानो, की त्या निर्माणकर्त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. मग का आम्ही स्वतःला कमी समजायचं? का आम्ही स्वतःला रोज आणि रोज असं समजायचं की नाही देवा, असं दिलं असतं तर चांगलं झालं असतं, तसं केलं असतं तर चांगलं झालं असतं? आजपासून म्हणूया की हो देवा, जे तुम्हाला दिलेलं आहेस त्याच्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आपण एस्तेर राणीचं सुंदरसं उदाहरण जे बायबलमध्ये ठेवलेलं आहे त्याच्याकडे मला आपलं आज लक्ष केंद्रित करावं लागतं आणि केंद्रित करावं असं वाटतं सुद्धा. कोण होती एस्तेर राणी? एस्तेर राणीसारख्या सुंदर मुली या जगामध्ये नव्हत्या का? मला तुम्हाला आज सांगू द्या, एस्तेर राणी सर्वसामान्य घरातली आलेली एक साधीशी मुलगी होती. तिच्यासारख्या सुंदर मुली जगात होत्या. त्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी, राजासाठी एक राणींची निवड करण्यासाठी तिच्यासोबत अनेक मुलींची पण निवड केलेली होती. आणि जेव्हा राजासमोर तिला नेण्यात आलं तेव्हा राजाला सगळ्यात सुंदर एस्तेर राणी दिसली. का सगळ्यात सुंदर एस्तेर राणी दिसली? अनेक सुंदर मुली होत्या ना, पण त्या जिवंत परमेश्वराने तिला त्या राजवाड्यात नेलेलं आहे हे तिला माहीत होतं. तिला माहीत होतं की मी एका सर्वसामान्य घरातून आलेली एक सर्वसामान्य मुलगी आहे. पण तिने स्वतःला तिथं राजाच्या समोर प्रेझेंट केलेलं नव्हतं. ती राजाच्या समोर जात असताना तिला हे माहीत होतं, या ज्या जिवंत देवाने मला निर्माण केलेलं आहे, ज्या जिवंत देवाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, त्याने मला या राजघरात आणून ठेवलेलं आहे.
या राजाच्या समोर ती जात असताना ते धैर्य तिच्यामध्ये आलं. कुठून आलं ते धैर्य? तिचं नव्हतं प्रियानो. ते धैर्य ते देवाने तिला दिलेलं होतं. ती मनातली सुंदरता, तो मनातला आत्मविश्वास, तो तिला कुठून आला? तर देवाने तिच्या ठाई ठेवलेलं होता प्रियानो. आणि म्हणून एस्तेर राणीला देवाने त्याच्या इस्रायल लोकांना त्या त्रासातून, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या एस्तेर राणीची निर्मिती केली. आणि राजाने देखील तिची निवड केली. प्रियांनो, एक स्त्री होती, पण त्या स्त्रीचा उपयोग देवाने एवढ्या लोकांना, एवढ्या त्याच्या निवडलेल्या इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी एस्तेर राणीचा उपयोग करून घेतला. कारण तिला माहीत होतं की मला या राजवाड्यात आणणारा दुसरा कोणी व्यक्ती नाही आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर होता. आणि तसं तिने स्वतःला राजाच्या समोर प्रेझेंट केलेलं होतं. आज मी कशा रीतीने लोकांच्या समोर प्रेझेंट होते? मी हे का नाही लक्षात घेऊ शकत की मी कोणीतरी सर्वसामान्य व्यक्ती नाही, तो सर्वसमर्थ जो परमेश्वर आहे, त्या सर्वसमर्थ परमेश्वराची मी राजकुमारी आहे, ती राजकन्या मी आहे. अशा रीतीनं आजपासून जीवन जगायला लागूया. आजपासून स्वतःला काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे हे न पाहता, माझ्यामध्ये काय आहे ते जे पण काही आहे देवा तू माझ्यामध्ये ठेवलेला आहेस. आणि म्हणून आज मी जगात जगत असताना त्या राजाची राजकन्या म्हणून जगेल. त्या सर्व समर्थ राजाती, त्या सर्व समर्थ परमेश्वराची मी राजकन्या म्हणून या जगामध्ये जगेल. आणि अशा रीतीने तुम्ही आणि मी जगायला लागू ना प्रियानो, तर देव अद्भुत रीतीने तुमचा आणि माझा उपयोग करून घेईल. काही गरज नाही कोण काय म्हणते याच्याकडे बघू नका. आजपासून रोज स्वतःला सांगूया की देवा तुझ्या हातातली मी सर्वसमर्थ निर्मिती आहे. देवा तुझ्या हातातलं एक मी मास्टरपीस आहे. माझ्यासारखं कोणीच नाही आणि माझ्यासारखं कोणीच नाही तर मी जगाच्या समोर प्रेझेंट होईल. कदाचित माझ्यापेक्षा सुंदर व्यक्ती असतील, कदाचित माझ्यापेक्षा चांगलं बोलणारे व्यक्ती असतील, कदाचित माझ्यापेक्षा सुंदर गाणारे व्यक्ती या जगामध्ये ठेवलेले असतील, पण देवा मला माहीत आहे की मी माझ्या स्वतःला प्रेझेंट करताना, या जगामध्ये वावरत असताना मी कोणी नाही देवा. मी माझ्यासोबत त्या ख्रिस्ताला घेऊन चालत आहे. मी माझ्यासोबत त्या सर्वसमर्थ परमेश्वराला घेऊन चालत आहे. आणि जेव्हा आम्ही सर्वसमर्थ परमेश्वराला आमच्यासोबत घेऊन चालायला लागतो तेव्हा लोकांना आम्ही दिसत नाही. आम्हाला तो सर्वसमर्थ जो परमेश्वर आहे, ज्याने मला निर्माण केलेला आहे, तो इतरांना दिसायला लागतो. आणि तो जेव्हा इतरांना दिसायला लागतो तेव्हा त्याच्यामुळे माझी किंमत वाढते. त्याच्यामुळं ते मूल्य मला प्राप्त होतं जे माझ्या जिवंत परमेश्वराचे आहे. कारण माझं अस्तित्व माझं स्वतःचं नाही, माझं अस्तित्व माझ्या त्या जिवंत परमेश्वराचं आहे. आणि म्हणून आजपासून जगत असताना प्रियांनो, आम्ही स्वतःला असं समजूया की सर्वसमर्थ परमेश्वराज तुझ्या हातातलं एक मी मास्टरपीस आहे. माझ्यासारखं कोणीच नाही. आणि अशा रीतीने जेव्हा आम्ही जगू तेव्हा देव आपला उपयोग त्याच्या गौरवासाठी, सामर्थ्याने करून घेतल्यासाठी राहणार नाही प्रियांनो. आणि मग जिथं तुम्ही जाल तिथं तुमच्याद्वारे ख्रिस्त इतरांना दिसल्याशिवाय राहणार नाही.